रजनी येते का घरी तू? झाला ना आता स्वयंपाक वगैरे? आता जावा म्हटलं घरी तयारी बियारी करायला. हो येते ना येते. आता स्वयंपाक झाला तर इथं का करून तर आता वेळच आहे बारसा सुरू व्हायसाठी. तोपर्यंत येणं होते चांगली तयारी बियारी करून. नाही तर का सगळा घामाचा वास येत आहे. दुर्गा रजनी ललिता ताई आता स्वयंपाक बिंपाक तर झाला. येता का घरी? आम्ही घरी चाललो. हो हो येते. पण शांताताई कुठं आहे? शांताताई दिसून नाही राहिल्या इकडे. सांगावं नाही लागेल का? माहित नाही बाबा. आता आम्ही तर तिकडे पोळ्याच बनवत होतो. आले असतील पाहुणे वगैरे तर गेले असतील तिकडे समोर. हो तसं होऊ शकते. आता वेळच झाली ना पाहुणे यायचे. चला बाबा मग समोर असतील तर तिकडे सांगून देऊ आम्ही चाललो म्हणून. हो तेच तर म्हणतो मी. ह्याच तर आले शांताताई. काऊन रजनी काऊन का झालं? काही नाही आता तुम्हालाच पाहत होता आम्ही. आता घरी चाललो म्हटलं तर सांगून जावा म्हटलं. आता घरी कशासाठी चालले तुम्ही? शांताताई आता वेळ आहे ना बारसा सुरू व्हायला. आता स्वयंपाक वगैरे झाला तर आता थोडा हातपाय वगैरे धुवून फ्रेश होऊन येतो ना आम्ही. तयारी बियारी करून येऊ नको का? असंच येऊ का बारशामध्ये? हो गड्यात यही आहे. हो बरोबर आहे. आले का पाहुणे शांताताई? गायब होते ना तुम्ही. पाहुणे आले का? पाहुण्याचं स्वागत करायला गेले होते का? नाही नाही ललिता याचेच आहेत पाहुणे. गुड्डीचा रिझल्ट लागला. विशाल बघत होता तर म्हणून गेली होती समोर. 10वीत होती ना गुड्डी तर तिचा रिझल्ट लागला. हो का? झाली का पास गुड्डी? हो आता नापास कोण होते? आता सगळेच पास होतात. नाही नाही शांताताई सगळेच पास नाही होत. कुठं कुठं तर नापासही झाले मुलं. हो का? मा बाई ते काय म्हणतात किती पर्सेंटेज बनले गुड्डीचे? मस्त पर्सेंटेज बनले. 92% घेतलं ना तिने. अरे वा खरंच छान बनले ना. पेढे मागावं लागतात मग आता कोणता रमेश भाऊ कडून. हो गेले आहेत ते रमेश भाऊ गेले पेढे घ्यायसाठी. तुम्ही येऊन जा मग पटकन तयारी बियारी करून. हो तेच तर म्हणत आहो आम्ही. तयारी बियारी करून येऊन जातो. आता झाला ना स्वयंपाकही. काल तर सांगत होते ना शांताताई तुम्ही की 1 वाजेचा कार्यक्रम आहे म्हणून. आता 1:30 वाजलं तरी तर पाहुणे याचेच आहेत. नाही नाही ललिता मग रात्री ना फोन आला होता. राधाताईच्या सासूबाईचा फोन आला होता. नाव ठेवायच्या शुभ वेळ 3 वाजे ते 4 वाजेच्या दरम्यान आहे म्हणून ना आता उशीर होत आहे कार्यक्रमाला. हो तो तर ठीक आहे पण आतापर्यंत पाहुणे पोहोचून जायला पाहिजेत होते ना. हो बाबा 1 वाजेपर्यंत तर येऊन जाऊ म्हणत होते पण आतापर्यंत पोहोचायचेच आहेत. फोन लावून बघून घ्या ना शांताताई. फोन लावून बघून घ्या काहून उशीर लागत आहे म्हणून. का फोन लावायचा आहे बाबा. आता निघाले येतील. शांताताई बकेटमध्ये पाणी गिनी ठेवले की नाही समोर पाय धुवायसाठी? हो झाला ललिता. पाय धुवायसाठी पाणी झाला ठेवून आणि पाठ पण झाला ठेवून. हो तेच म्हटलं नाही तर कसं घाईमध्ये विसरून जाते आठवण. हो विसरलीच होती ना माझी आठवण. माझ्या लक्षातच नव्हतं. कुंताने आठवण करून दिलं आणि कुंतानेच नेऊन पण ठेवलं. ताई काय झालं कुंता? ताई पाहुणे आले ना. गाडी आली ना पाहुण्यांची. चल ना. हो आले का गाडी? चल मग. अरे कावेरी तू गेली नाही का? शांताराम भाऊच्या घरी गेली नाही का तू? आता गेले आहेत ना. आई गेली आहे तर का झाला? तूही जायला पाहिजे ना. जाईन ना बाबा. आता दोघी जणी जाऊन का करून तिथे. हो पण आता मगाशी नाही गेली तर आता जायला पाहिजे ना. आता कार्यक्रम सुरू होईल ना. सूर्यकांत ताई सोबत जाणार आहे ना. आवाज देईन म्हणे सूर्यकांत ताई. तुझ्याही काही समजत नाही कावेरी? का समजत नाही म्हणता? हो त्या राधाचा सूर्यकांत ताईकडे ब्लाऊज आहे शिवून राहिला त्या. मग सोबत जाऊन म्हणाले. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर जाशील का तू? हो जायसाठी निघाली होती तर सूर्यकांत ताई म्हणते वेळ आहे म्हणते बारशाला. 3 वाजेचा कार्यक्रम आहे म्हणते बारशाचा. म्हणून मग मी त्यांच्या घरीच थोड्या वेळ थांबली. मग साडीला तुरपाई लावून दिली. फाल लावला त्यांनी तर. पैसे नाही पकडले होते ना म्हणून पैशासाठी आली. टीका लावायला पैसे नाही लागतील का तिथं? हुक बिकच लावायचे होते तर मी म्हटली पैसे आणते म्हणून आली घरी. कावेरी आई जोड दिले का पैसे? अहो त्यांना कशाला पैसे लागतात? मी लावीन ना टीका. दोघी जणी लाव म्हणता का टीका? अरे नाही आई घरची मुख्य आहे ना तर आईला लावू दे टीका. तू नाही लावली तरी चालते. राहू द्या मग. मी कशाला जाते? मी नाही जात घरीच राहते मग. पांडू पांडू आता ह्या कशाला आल्या बाबा आत्या घरी? आई पांडू नाही आहे. आई होऊन गेला का कार्यक्रम? येऊन गेली तू तर. नाही आता पाहुणे बिवणे आले. आता त्यांना चाय पाणी होईल मग करतील सुरू कार्यक्रम. कावेरी झाला का डोका आराम तुझा? का झाला होता आई? कावेरीचा डोका दुखत होता का? हो डोका दुखते म्हणे. तुम्हीच जा म्हणते. मी नंतर येईन म्हणत होती स्वयंपाक करायसाठी. कावेरी डोका दुखत होता का तुझ्या? हे ना आत्या यांच्या पोटात काही पचत नाही. हो मग असे दुखत होता. मग आराम झाला. बामबीम लावली तर मी म्हटली झोपलीच आहे का बाबा. पैसेही नाही नेली होती म्हणून मी आली घरी पैशासाठी. कशाला आले तर आत्या? आता येणारच होती मी. आता मला का माहित बापा. आतापर्यंत आली नाही तर मी म्हटली लागला असेल डोळा तर झोपलीच असेल. महेश आहेत का तुझ्याकडे 100 रुपये? दे ना असतील तर. हो आई आहेत ना. आहेत देतो. आत्या तुम्हाला कशाला 100 रुपये पाहिजेत? बाबा तर टीका नाही लावीन का? मी लावणार आहे ना टीका. मी लावीन ना. तुम्ही लावाल का? आता येतच होती ना. एका घरून दोघी जणी टीका लावू का?
कावेरी एक काम करशील, तू 100 रुपये देऊन देशील, मी 100 रुपये देऊन देईन. काही समजतच नाही तुमच्या. एका घरातून दोघे दोघे जणी टीका लावून का? म्हणूनच तर म्हणतो ना, आईला लावू दे. तू नाही लावशील तर चालते. नाही मी नाही जात, मी घरीच राहते. अहो बापा, आता एखादा कपडा घेतला असता त्या पोरीला, फ्रॉक वगैरे, तर 200 रुपये 250 रुपयाचा झाला असता. 100 रुपयांना टीका लावतं का बिघडते? हो आई, बरोबर आहे म्हणणं तुझ्या. फ्रॉक घेतला असता तर 200-250 रुपयाचा झाला असता. कावेरी आई बरोबर म्हणते. तूही 100 रुपये देऊन देशील, आई 100 रुपये देऊन देते, होते. तुम्हा दोघा मायलेकांना कोण समजवेल तर माहित नाही. कावेरी एकटी झोपली तर पांडूला झोप काऊन नाही म्हणली? कुठं फिरून राहिला तो उन्हामध्ये? अहो, तो पोरगा ऐकत नाही तर मी का करू? गेला ना तिकडे खेळायसाठी मित्रांसोबत. 4 वाजे जायला सांग ना त्याला खेळायला. आता दुपारी कुठेही खेळते का? अहो, नको जाऊ म्हणले तर तो ऐकत नाही, पोरगा गेला. महेश असतील तर दे ना, लवकर यायला सांगितलं ना शांताना. हो आई, देतो. माझं पाकिट त्या शर्टाच्या खिशातच असेल हॉलमध्ये. तर चल आई, देतो. आता किती म्हणा माझ्या सासूला, आता हिच्याजवळ पैसे नसतील का? बहाणे पाहिजेत पोराजवळून पैसे मागायचे. नाही म्हणलो, मीच लागीन म्हणलो ठीक आहे, तर तशी नाही ऐकत. कावेरी, हा मोंटूवाला बोलवायला. हो, येते. हो, मलाही द्या ना 100 रुपये. काऊन, तुझ्याकडे आहेत नाही का? हो आहेत, आता अलमारीमध्ये आहेत. नाही खोलवत असतील तर देऊन द्या ना. घे. ललिता, रजनी, दुर्गा, कुठे चालले तुम्ही? घरी चाललो आम्ही. बापरे, बारशाचा कार्यक्रम होऊन गेला का? काही आवाज बिवाज आला नाही ना? लाऊडस्पीकर लावले की नाही लावले? सरपंच ताई, तुम्ही लेट झाले, आता उशीर झाला तुम्हाला जायला. कार्यक्रम तर आटोपून गेला. खरंच ललिता, खरं बोलत आहे का तू? शांताबाई तर म्हणत होती ना 1-1:30 वाजे सुरू होईल म्हणून कार्यक्रम, आणि एवढ्या लवकर आटोपून नाही गेला का? हो, तर आता 2 वाजून राहिले ना. मग का सरपंच ताई कुठे होते आतापर्यंत? अहो, का करते ललिता, माझ्या मागे ना वेळेवर कोणतेही कामं येतात. आता आज थोडाशी जाईन म्हटली लवकर 10 वाजे, थोडाशी मदत करू लागेल म्हटली स्वयंपाक बिंपाकाला. तर ग्रामपंचायतच्या कामाला अर्जंट, मग तिथं जावं लागलं ना. आता 15 मिनिट झाले, तिथून आली, कशी बशी हातपाय धुतली, थोडासा पावडर बिवडर लावली, घाईने आता जात होती, तर कार्यक्रम आटोपून गेला म्हणते बारशाचा. मग ललिता ताई कशाला घाबरवून राहिल्या सरपंच ताईंना? थांब ना, थोडाशी मजा तर घेऊ दे. ललिता, रजनी, कशाच्या फुसफुस सुरू आहे तुमच्या? माझी मजाक तर नाही उडवून राहिली तुम्ही? बघ रजनी, थोड्या वेळ चुप नाही राहू शकली तू. मजाक करून राहिले हो ना? कार्यक्रम सुरू व्हायचाच आहे आणि म्हणून राहिले की कार्यक्रम सुरू झाला, आटोपून नाही गेला म्हणून. मजाक करत होती ना सरपंच ताई, थोडाशी मजाक करत होती. आता म्हटलं मजाक करून घ्यावा, आता तुम्ही रस्त्यात मिळाले तर. का बापा ललिता, अशी मजाक राहते? मी तर घाबरूनच गेली होती. मी म्हटली झाला बापा, मला कार्यक्रम मिळाला नाही. शांताबाई आता मला बोलते, एक तर स्वयंपाकाच्या वेळेवर नाही गेली तर नाही गेली, कार्यक्रमाच्या वेळेवर नाही पोहोचली. बोलते म्हटली शांतताई. अजून कार्यक्रम सुरू व्हायचाच आहे का? हो, आता होईल सुरू अर्धा तासामध्ये. मग तुम्ही तिघी काम चालले? काही नाही, आता स्वयंपाक बिंपाक केलो आम्ही, तर आता थोडासा फ्रेश व्हायला जातो ना. घामानं असं कचकच चांगलं लागत आहे. थोडासा हात पाय धुतो, पावडर बिवडर लावतो. तुम्ही तर मस्त लिपस्टिक, फेअर अँड लवली लावून एकदम तयार. आम्ही असंच राहून का? नाही बाबा, तुम्ही असे कसे राहाल? तुम्ही पण लावा पावडर, लाली, फेरन बिर्यान लावून या, अत्तर बित्तर मारून मस्त सुगंध आले पाहिजे. नाही, अत्तर बित्तर नाही आहे आमच्याकडे, आम्ही अत्तर बित्तर मारून नाही येत. सरपंच ताई का घेतले तर थैला दिसून राहिला ना हातामध्ये. अहो दुर्गा, राधाच्या पोरीसाठी फ्रॉक आहे. बापा, कधी घेऊन आणले तर? आधीच घेतली होती, मागे गेली होती तर घेतली होती. मस्त छान फ्रॉक दिसला दुकानामध्ये तर घेऊन टाकली. मी म्हटली शांताबाई बारसा करणार आहे, घेऊन टाकते. मग वेळेवर कसा घेणं होत नाही ना. हो बाबा, आमचं तर काही घेणं झालं नाही, कारण की आता कालच सायंकाळी सांगितलं, सायंकाळच झाली होती ना, सांगितलं तर शांतताईंनी. मग वेळेवर कुठून आणायचं? पैसेच देऊन देऊ आम्ही आता. हो ना ललिता, चालते, पैसेही चालतात. आता कपडेही जास्त नाही झाले पाहिजेत ना, मग ते पण असे वाया जातात. मोठी होईल ते, आणि कपडे लहान होतात. 2-3 जोडी झाले तर होतात खूप तिला घालायला, नाही तर का? ललिता, शांतताई तर म्हणत होत्या 1-1:30 वाजे कार्यक्रम सुरू होईल म्हणून. मग काहून एवढा उशीर? त्या राधाच्या सासूचा फोन आला होता म्हणे, पंडितजीला विचारलं असतील त्यांनी किती वाजेचा मुहूर्त चांगला राहील म्हणून नाव ठेवायसाठी, तर 3 ते 4च्या दरम्यानचं सांगितलं म्हणे. म्हणून आता उशिरा करत आहेत. आले असतील मग सगळे पाहुणे? हो ना? हो, आले, आताच आले सगळे पाहुणे आले. आता त्यांच्या नाश्ता पाणी चहा बिया होत आहे, मग लगेच सुरू करतील. जा ना तुम्ही, जा, आम्ही येतो. थोडा हातपाय वगैरे धुवून फ्रेश होऊन येतो आम्ही. हो, या. रेखा परी कुठे आहे? ताई, ते तिकडे बाबांकडे बसली आहे. इथं 3 वेळा पाळण्याकडेच जात होती ना, म्हणून तिला बाबाकडे नेऊन दिली. कशाला नेऊन दिली रेखा? आईकडे बसली असती ना. नाही ताई, तुम्हाला माहित नाही आहे, मोठी चुलबुली झाली आता. ते राहू द्या, तिला थोड्या वेळ तिकडेच राहू द्या, पाळणे बिळणे होतपर्यंत राहू द्या. रेखा, ते कंठी घालून दे ना, पोरीच्या गळ्यात कंठी घालून दे.
आता बाई मी काय म्हणते, आधी आता ते कंटी बिंटी राहू द्या घालायचं, आधी पाळणा बिळणा म्हणून टाकू, नामकरण वगैरे करून घेऊ, मग त्याच्यानंतर ज्यांना जे द्यायचे आहे ते देतील. हो का, अशी म्हणते का? तर तसं ठीक आहे ना. हो, आता कसं मग तुम्ही घालून द्याल, मग दुसरी जाईल, दुसरी देईल. आता सगळ्यांनीच आणले आहे काही बाई, त्याच्यामुळे म्हणत आहे मी की आधी आपण पाळणा बिळणा म्हणून टाकू आणि नामकरण करून घेऊ, मग होत राहते. हा आता पाळणे बिळणे म्हणायला 1 तास लागेलच, आणि पंडितजीने 3 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंतचा मुहूर्त दिलाय नामकरण विधीचा. तर त्या वेळेच्या दरम्यान मध्ये नाव ठेवून झाले पाहिजे. शांता, का नाव ठेवत आहे तर? राधाच्या पोरीच्या का नाव ठेवत आहे? आता ठेवतील बाबा, राधा ताई ठेवतील, आपल्या पोरीच्या का नाव ठेवतात. तर मी तर सगळ्या सबस्क्रायबर्सना म्हटली होती की तुम्ही नाव सुचवा म्हणून. हो का, मग नाव सुचवलं असतील ना? कोणते कोणते नाव सुचवला तर? हो, 5-6 नाव सांगितले आहेत. आता मीच कन्फ्युज मध्ये पडली की कोणता नाव ठेवायचा म्हणून. कोणी कुमकुम सांगितलं, तर कोणी रिद्धी सांगितलं, तर कोणी मयुरी सांगितलं. माहित आहे काकू, कुमकुम नाव ठेवा म्हणत आहेत. आता सिंदूर ऑपरेशन झालं ना, तर कुमकुम नाव ठेवा म्हणत आहेत. चांगलं आहे ना? चांगलं आहे शांताबाई, ठेवा कुमकुम नाव ठेवा, छान आहे. आता काय माहित बा, आता राधाताई ठेवणार का नाव ठेवतात तर? आता त्यांनी एखादा नाव काढून ठेवला असणार तर, मोहन भाऊ आणि राधाताईंनी. तर मंडळींनो, तुम्ही फार छान छान नाव सुचवले. तुमचे नाव खूप छान छान आहेत, पण आता माहित नाही बा राधाताई कोणता नाव ठेवतात, तर मला पण माहित नाही आहे. तर मग नाराज नका हो, तुम्ही सुचवलेले नाव नाही ठेवणार तर. असेच छान छान कमेंट्स करत जा, तुमचे कमेंट्स वाचल्याने खूप खूप आनंद होतो. छान छान नाव सुचवले त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आता पुढली व्हिडिओ बघा मग. शांता, म्हणणं पाळणा म्हणणं लवकर सुरू कर ना. काकू, आजीच तर म्हणते पहिला पाळणा. म्हणा ना, तुम्ही सुरुवात करा. नाही बापा, मला नाही येत पाळणे बिळणे. आहे ना, राधाची सासू आहे ना, विहीनबाई, त्या म्हणतील. विनबाई तुम्ही आधी म्हणा, मग नंतर मी म्हणणार. काकू, लक्ष्मीला आणले नाही ना? याचीच आहे बाबा, तिचीच वाट पाहत होती. मी म्हटली येईल तर दोघी जणी जाऊ, आलीच नाही. बापा नारायण बापूजी तर खूप घाई करत होते ना, मला जायचं आहे लक्ष्मीला ह्यासाठी म्हणून. इकडून तिकडून सजवून दिला आणि गेले. हो, तर वेळ आहे त्यांना, सायंकाळ होईल म्हणत होते. बापा शांताबाई, पाळण्यातही टाकून झालं का? बापा ललिता, तू घरी गेली तर घरीच राहिली ना? एवढा उशीर करावा लागते का? आता का सांगू शांताबाई, घरी गेली, आता हातपाय धुत होती तर पाहुणे आले, त्यांच्यात नाश्ता चहा पाणी केली तर उशीर झाला. सांगितलं नाही का रजनीनं? रजनी तर आली होती, आवाज देत होती, तर म्हटली मी तिला येते म्हणून, आता पाहुणे आहेत म्हणून. नाही, मी काही विचारले नाही, आणि कसं कामातच होती ना आता मी, त्याच्यामुळे रजनी सोबत काही बोलणं झालं नाही माझा. आत्ताच टाकला बा आम्ही, आत्ताच पाळण्यामध्ये टाकला, काहीच नाही झालाय, फक्त पाळण्यात बाळाला टाकला. आता पाळणे बिळणे म्हणायचेच आहेत, नाव पण ठेवून नाही झालाय. हो का, मी तर म्हटली झाला बाबा, सगळाच कार्यक्रम झाला, संपला म्हटली. मी घरी राहू नये, मला नाही मिळाला म्हटली. नाही हो, नाही ललिता, आता पाळण्याला सुरुवातच करत आहोत. चला, कोण म्हणते पहिला पाळणा? रेखा, म्हण तू, म्हण. नाही बहिणी, मी नाही म्हणत, तुम्हीच म्हणा आधी, मग त्याच्यानंतर म्हणणार मी. आधी तुम्ही म्हणा, मग राधाताई म्हणतील, मग नंतर मी. म्हणा ना बाबा, 5 पाळणे म्हणा, 5 जणी म्हण. शांता, तू म्हणा आधी, मग रेखा म्हणेल, नाही तर राधा म्हणेल. हो ठीक आहे बापा, म्हणते मी. कोड गोजिरी लेक जन्मली, कन्या रूपानं लक्ष्मी आली, साजरी करू आज दिवाळी, जो बाळा जो जो गजो. साजरी करू आज दिवाळी, जो बाळा जो जो गजो. इवले डोळे गोबरे गाल, काळे कुराळे ताट चावळ, लाल ओठावर हसू खट्याळ, जो बाळा जो जो गजो. लाल ओठावर हसू खट्याळ, जो बाळा जो जो गजो. अडक्या परीचे रूप देखोली, मातानी पिता हर्षले मनी, बाळाची दृष्ट टाका काढूनी, जो बाळा जो जो गजो. बाळाची दृष्ट टाका काढूनी, जो बाळा जो जो गजो. स्वागतासाठी सजे पाळणा, पाळण्यावर झुले खेळना, खेळना पाहून बाळ झोपेना, जो बाळा जो जो गजो. खेळना पाहून बाळ झोपेना, जो बाळा जो जो गजो. रंगीबेरंगी मऊ झबले, टिळा काजळ टोपर खुले, हाती मनगट्या पायात वाळे, जो बाळा जो जो गजो.
हाती मनगट्या पायात वाळे जो बाळा जो जो गजो छकुली भासे चंद्राची कोर तेज पाहता मन विभोर आईच्या मनी नाचतो मोर जो बाळा जो जो गजो आईच्या मनी नाचतो मोर जो बाळा जो जो गजो सान थोरास लागला लळा बाळा भोवती जमतो मेळा कौतुकाचा रोज चाले सोहळा जो बाळा जो जो गजो कौतुकाचा रोज चाले सोहळा जो बाळा जो जो गजो 12व्या दिवशी बारशासाठी घुगऱ्या फुटाने घेऊया ताटी सुवासिनींची जमली दाटी जो बाळा जो जो गजो सुवासिनींची जमली दाटी जो बाळा जो जो गजो कुलदेवीचे आशिष घेऊ बाळाचे नाव ते राधाताई बाळाचे नाव सांगा. कुलदेवीचे आशिष घेऊ बाळाचे नाव मीर ठेवू चला सयानो पाळणा गाऊ जो बाळा जो जो गजो चला सयानो पाळणा गाऊ जो बाळा जो जो गजो. का नाव म्हटले मुलीचं? मीर मीर. अरे वा राधाताई छान नाव आहे मस्त मीर. आला का सगळ्यांना ऐकायला? मीर नाव ठेवले राधाताईंनी आपल्या मुलीच्या. चला झाला बापा राधाताईच्या मुलीचं नामकरण सोहळा झाला संपन्न झाला. मीर नाव ठेवले राधाताईंनी आपल्या मुलीच्या. तर सांगा मग कमेंट्स मध्ये कसा वाटला मीर नाव. अरे वा राधाताईंनी तर मस्त सोचून नाव ठेवलं वाटते. मोहनजीचं मी आणि राधाचं र मीर. तर मग आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. चला बाबा आता एकच पाळणा झाला ना म्हणून शांताबाई दुसरा पाळणा सुरू करा ना आता कोण म्हणते तर.